नमस्कार मित्रांनो, माझं नाव ऋषिकेश कंडाळे. वर्ष 2015 एका राज्यात भरती परीक्षा रद्द होते कारण पेपर लीक. वर्ष 2017 आणखी एक परीक्षा, पुन्हा तेच. वर्ष 2018 नवीन परीक्षा, नवीन आशा आणि पुन्हा पेपर लीक. वर्ष बदलत गेली, पण 2015 पासनं एक गोष्ट बदलली नाही, ती म्हणजे पेपर लीक. आज भारतात लाखो तरुण स्पर्धा परीक्षांसारख्या वेगवेगळ्या परीक्षांची तयारी करत राहतात. काही जण पुण्याच्या एका छोट्याशा खोलीत राहतात, काही दिल्लीच्या मुखर्जी नगरात, काही औरंगाबाद, नागपूर, नाशिक, कोल्हापूर, पटना, प्रयागराज, जयपूर अशा शहरांत. त्यांच्याकडे महागडी गाडी नाही, मोठं घर नाही, राजकीय ओळखी नाहीत. त्यांच्याकडे आहे फक्त एक पेन, काही पुस्तक आणि एक स्वप्न. एक दिवस सरकारी नोकरी मिळवायची. पण त्या स्वप्नांसमोर एक असा शत्रू उभा राहिला आहे, जो प्रश्न विचारत नाही तर उत्तर विकतो. त्याचं नाव पेपर लीक. पेपर लीक म्हणजे फक्त प्रश्नपत्रिका बाहेर पडणं नाही, तो एका विद्यार्थ्याच्या मेहनतीवर केलेला दरोडा आहे. तो एका आईच्या त्यागावर केलेला अन्याय आहे. तो वडिलांच्या कर्जावर केलेला घाव आहे. आणि तो संपूर्ण परीक्षा व्यवस्थेच्या विश्वासार्हतेवर उभा राहिलेला प्रश्न आहे. आणि तो सरकारच्या नाकारतेपणाचं सर्वात मोठं उदाहरण आहे. जेव्हा एखादा पेपर लीक होतो, तेव्हा फक्त प्रश्नपत्रिका बाहेर पडत नाही, तर बाहेर पडते व्यवस्थेतील कमकुवत दुवे, सुरक्षा व्यवस्थेतील त्रुटी, भाजप सरकारच्या उत्तरदायित्वाचा अभाव आणि त्या सर्वांमध्ये अडकलेला असतो एक अतिसामान्य विद्यार्थी. 12 मे देशभरातील तब्बल 22,75,000 विद्यार्थी नीट UG परीक्षेची वाट पाहत होते. अनेकांसाठी तो त्यांच्या आयुष्यातला सर्वात महत्वाचा दिवस होता. पण परीक्षा सुरू होण्याच्या अवघ्या काही तास आधीच एक धक्कादायक निर्णय झाला. नीट UG परीक्षा रद्द करण्यात आली. कारण काय? तर जयपूर मधील एका छपाई केंद्रातून प्रश्नपत्रिका फुटल्याची माहिती गुप्तचर यंत्रणांना मिळाली. क्षणात सगळं बदललं. विद्यार्थी परीक्षा न देता परत घरी गेले. पालक चिंतेत पडले आणि सरकारने पुन्हा एकदा या प्रकरणाचा तपास CBI कडे सोपवला. पण इथे एक प्रश्न विचारायला हवा, ही CBI कडे गेलेली पहिली चौकशी नव्हती. उलट 2015 पासून परीक्षांमधील गैरप्रकारांची ही तब्बल 18वी CBI चौकशी होती. आणि गेल्या 10 वर्षांचा इतिहास पाहिला तर या चौकशीतून ठोस निकाल लागेल अशी अपेक्षा ठेवणंही कठीण आहे. मित्रांनो, ही गोष्ट फक्त नीट परीक्षेची नाहीये. ही गोष्ट आहे गेली 12 वर्ष वारंवार अपयशी ठरत असलेल्या संपूर्ण परीक्षा व्यवस्थेची, 12 वर्ष वारंवार अपयशी ठरत असलेल्या मोदी सरकारच्या अपयशाची. दरवेळी पेपर फुटतो, गदारोळ होतो, चौकशी जाहीर होते, पण व्यवस्थेत मूलभूत बदल मात्र होत नाही. याच वास्तवाचा शोध घेण्यासाठी राजस्थान मधील परिवर्तन या संस्थेने एक मोठा अभ्यास केला. या अभ्यासात AI चा वापर करण्यात आला. न्यायालयीन आदेश तपासण्यात आले. CBI आणि EDच्या तपासाचा मागोवा घेण्यात आला आणि देशभरातील 500हून अधिक बातम्यांचं विश्लेषण करण्यात आलं. या अभ्यासातून समोर आलेली आकडेवारी अत्यंत धक्कादायक. 2014 ते 2026 या 12 वर्षांच्या काळात भारतातील 21 राज्यांमध्ये तब्बल 148 परीक्षा घोटाळे नोंदवले आहेत. यामध्ये पेपर फुटी, बनावट उमेदवार बसवणं, OMR शीट मध्ये फेरफार, निकालात गडबड आणि इलेक्ट्रॉनिक साधनांच्या मदतीने झालेली फसवणूक अशा अनेक प्रकारांचा समावेश आहे. या सर्व घोटाळ्यांचा फटका बसला आहे जवळपास 10 कोटी विद्यार्थ्यांना. आणखी एक धक्कादायक बाब म्हणजे 2015 पूर्वी अशा घटनांची संख्या वर्षाला सरासरी 7 होती, पण 2015 नंतर हीच संख्या वाढून वर्षाला 12 झाली आहे. म्हणजे परीक्षा घोटाळ्यांचं प्रमाण जवळपास दुप्पट झालंय. आणि हा प्रश्न आता एखाद्या राज्याचा किंवा एका परीक्षेचा राहिलेला नाही, तर तो संपूर्ण देशाच्या परीक्षा व्यवस्थेवरील विश्वासाचा प्रश्न बनला आहे.
मित्रांनो, पेपर फुटी आणि परीक्षा घोटाळ्यांची ही जी समस्या आहे, संपूर्ण भारतात सारखीच वाढली आहे का? तर याचं उत्तर आहे नाही. सर्व राज्यांमध्ये परिस्थिती सारखी नाहीये. काही राज्यांमध्ये 2015 नंतर परीक्षा घोटाळ्यांनी अक्षरशः स्फोटक रूप धारण केलं आहे. चला आता एक एक राज्य पाहूया. सर्वात आधी गुजरात हे राज्य. हे तेच राज्य आहे जिथे 1995 पासून भाजपचं सरकार आहे. 2015 पासून गुजरातमध्ये तब्बल 13 परीक्षा घोटाळ्यांची नोंद झाली आहे, जी कुठल्याही राज्यांच्या तुलनेत सर्वाधिक आहे. यानंतर उत्तर प्रदेश हे राज्य, जेथे गेल्या 10 वर्षांपासून भाजप सरकार आहे, येथे 12 घटनांची नोंद झाली आहे. त्या पाठोपाठ भाजप शासित राजस्थान आणि हरियाणा या राज्यांमध्ये प्रत्येकी 10 घटना घडल्या आहेत. यानंतर पुन्हा भाजप शासित राज्य बिहार, जेथे 9 घटना घडल्या आहेत. आणि यानंतर उत्तराखंड हे भाजप शासित राज्य, जेथे 2016 पासून भाजपची सत्ता आहे. 2015 पूर्वी मित्रांनो, 2015 पूर्वी या राज्याचं नावही या यादीत नव्हतं. पण यानंतर येथे सुमारे 9 मोठ्या परीक्षा घोटाळ्यांची नोंद झाली आहे. की नाही चमत्कार? कसा आहे भाजप सरकारचा परफॉर्मन्स? आता सर्वाधिक चर्चा झालेल्या गुजरातकडे पुन्हा वळूया. गुजरात सरकारने पेपर फुटी रोखण्यासाठी सलग 2 कायदे केले. सामान्य नागरिक म्हणून आपण असा समज करतो की कायदा झाला म्हणजे समस्या कमी होईल, पण इथे नेमकं उलट घडलंय. कायदा झाला पण घोटाळे थांबले नाहीत, उलट त्यांची संख्या वाढत गेली. यावर द वायरने केलेल्या तपासात आणखी एक गंभीर माहिती समोर आली आहे. या तपासानुसार गुजरात दुय्यम सेवा निवडक मंडळाचे तत्कालीन अध्यक्ष असित वोरा यांच्या कार्यकाळात सलग 11 वेळा प्रश्नपत्रिका फुटल्याच्या घटना घडल्या आहेत. आणि सर्वात आश्चर्याची बाब म्हणजे प्रत्येक वेळी वाद झाला, विरोधकांनी प्रश्न उपस्थित केले, विद्यार्थ्यांनी आंदोलन केलं, पण तरीही ते आपल्या पदावर कायम राहिले. राजीनामा दिला तोही केवळ त्यांच्या विरुद्ध फौजदारी आरोपपत्र दाखल झाल्यानंतर. यातून एक प्रश्न निर्माण होतो, फक्त कायदे करून समस्या सुटते का, की त्या कायद्यांची कठोर अंमलबजावणी ही तितकीच आवश्यक असते? आणि फक्त कायद्याने प्रश्न सुटत नाही, सरकारचा या सगळ्या गोष्टींना पाठिंबा असल्याशिवाय एक अधिकारी 11 घटना घडल्यानंतरही त्या पदावर कायम राहू शकत नाही. आता आपल्या महाराष्ट्रात येऊयात. काही दिवसांपूर्वीच शिक्षक होण्याचं स्वप्न पाहणाऱ्या लाखो उमेदवारांसाठी आणखी एक धक्का म्हणजे टीईटी, टीचर एलिजिबिलिटी टेस्ट. परीक्षा ऐनवेळी पुढे ढकलण्यात आली. अनेक उमेदवारांनी महिनोमहिने अभ्यास केला, नोकरीतून सुट्ट्या घेतल्या, प्रवासाची आणि राहण्याची व्यवस्था केली, पण शेवटच्या क्षणी परीक्षा पुढे ढकलल्यामुळे त्यांची मेहनत, वेळ आणि पैसा वाया गेला. ही घटना केवळ प्रशासकीय नियोजनातील त्रुटी दाखवत नाही, तर परीक्षा व्यवस्थेवर विश्वासही कमकुवत करते. प्रत्येक वेळी तांत्रिक कारणं किंवा प्रशासकीय अडचणी ही कारणे पुढे केले जातात, पण सर्वात महत्वाचे म्हणजे महाराष्ट्र सरकारचे अपयश यामधून दिसून येते. टीईटीचा मुद्दा संपत नाही तोपर्यंत पुणे महानगरपालिका ज्युनियर इंजिनिअरिंग भरतीमध्ये प्रश्नपत्रिका फुटल्याची माहिती समोर येते. हे सगळं काय सुरू आहे कळत नाही. हे भाजप सरकार दररोज या देशातील लाखो विद्यार्थ्यांच्या भविष्याची खेळत आहेत, पण याबरोबरच दररोज आपल्या देशातील सामान्य लोकांची हे लोक थट्टा करत आहेत. महाराष्ट्र हे तेच राज्य आहे जिथे परीक्षा फुटीचा विचार करण्यासाठी सरकारकडे वेळ नाहीये, परंतु विरोधी पक्षातील आमदार खासदार फोडण्यामध्ये सरकारला पूर्ण त्यांचा वेळ जातोय. त्यामुळं हे फोडाफाडीचं जे सरकार आहे, हे फक्त आमदार खासदार फोडत नाहीयेत, तर हे सामान्य लोकांचे, सामान्य विद्यार्थ्यांचं भविष्यही फोडत आहेत, त्यांचे पेपरही फोडत आहेत. मित्रांनो, आता या संपूर्ण प्रकरणात आणखी एक अत्यंत महत्वाचा प्रश्न आहे. पेपर फुटी किंवा परीक्षा घोटाळा झाला की तपास कोण करतं? बहुतेक वेळा हा तपास
सीबीआय म्हणजेच केंद्रीय अन्वेषण विभागाकडे सोपवला जातो. एक काळ असा होता की सीबीआयच्या तपासावर लोकांचा विश्वास होता. 2015 पूर्वी सीबीआयने अनेक मोठ्या परीक्षा घोटाळ्यांमध्ये दोषींना शिक्षा मिळवून दिली होती. उदाहरणार्थ 2010च्या रेल्वे भरती घोटाळ्यात आरआरबी मुंबईचे तत्कालीन अध्यक्ष आणि इतर मिळून 10 जणांना दोषी ठरवण्यात सीबीआयला यश आलं होतं. तसंच 2009च्या सीआरपीएफ कॉन्स्टेबल भरती घोटाळ्यात एका माजी डीआयजी अधिकाऱ्यासह 3 जणांना दोषी ठरवण्यात सीबीआय यशस्वी ठरली होती. इतकंच नाही तर व्यापम घोटाळ्यातही 2015 पूर्वी दाखल झालेल्या अनेक एफआयआर व आधारित उपप्रकरणांमध्ये सीबीआयने आरोपींना दोषी ठरवून घेतलं होतं. म्हणजे 2015 पूर्वी सीबीआयची कामगिरी तुलनेने प्रभावी आणि विश्वासार्ह मानली जात होती. पण 2015 नंतर मोदी सरकारच्या काळात चित्र पूर्णपणे बदललेलं दिसतं. 2015 पासून आतापर्यंत परीक्षांमधील गैरप्रकारांची किमान 17 प्रकरणं सीबीआय कडे तपासासाठी सोपवण्यात आली. यामध्ये नीट यूजी 2024, यूजीसी नेट 2024, एसएससी सीजीएल 2017, जेईई मेन 2021, पश्चिम बंगाल एसएससी 2016, हिमाचल प्रदेश पोलीस कॉन्स्टेबल भरती 2022, आर्मी सीईई 2017, कर्नाटक पीएसआय 2021 आणि अशाच आणखी किमान 9 परीक्षा घोटाळ्यांचा समावेश आहे. पण धक्कादायक बाब म्हणजे मोदी सरकारच्या कार्यकाळात 2015 नंतर सीबीआयने स्वतः तपास केलेल्या या एकाही प्रकरणात आजपर्यंत एकाही आरोपीला अंतिम दोषी ठरवता आलेलं नाही. होय, नोंदवलेली दोष सिद्धी आहे 0. आता काही उदाहरणं पाहूयात. नीट यूजी 2024 प्रकरणात सीबीआय कडून एक मोठी चूक झाली आहे. कायद्यानुसार आरोपपत्र दाखल करण्यासाठी असलेली 90 दिवसांची मुदत एजन्सीकडनं चुकली. परिणामी या प्रकरणातील मुख्य आरोपीला डिफॉल्ट जामीन मिळाला. म्हणजे तपास सुरू असतानाच प्रक्रियात्मक त्रुटींमुळे मुख्य आरोपींची सुटका झाली आहे. सीबीआय तर आपण बघितलं, आता ईडी बघूयात. ईडी म्हणजेच अंमलबजावणी संचालनालय. ईडीने पीएमएलए म्हणजे मनी लॉन्ड्रिंग प्रतिबंधक कायद्याअंतर्गत 2015 नंतरच्या म्हणजेच मोदी सरकारच्या काळात किमान 11 परीक्षा घोटाळ्यांमध्ये तपास केलाय. या तपासादरम्यान ईडीने कोट्यवधी रुपयांची कथित बेकायदेशीर रक्कम जप्त केल्याचा दावा सुद्धा केलाय. पण या सर्व प्रकरणांमध्ये एकाही आरोपीची अंतिम दोषसिद्धी झालेली नाहीये. यामागचं कारणही महत्वाचं आहे. ईडीचे खटले हे स्वतंत्रपणे पूर्ण होत नाहीत. ते आधी मूळ फौजदारी खटला यशस्वी होण्यावर अवलंबून असतात आणि जेव्हा राज्य पोलिसांचा आणि सीबीआयचा मूळ तपासच अडकतो किंवा पुढे सरकत नाही, तेव्हा मनी लॉन्ड्रिंगचा खटलाही त्याच ठिकाणी अडकून पडतो. या संपूर्ण व्यवस्थेतील विस्कळीतपणाचं सर्वात मोठं उदाहरण म्हणजे यूजीसी नेट 2024. यूजीसी नेट 2024 परीक्षेच्या सचोटीवर संशय असल्याचं कारण देत शिक्षण मंत्रालयाने परीक्षा झाल्यानंतर अवघ्या दुसऱ्याच दिवशी ती रद्द केली. त्यावेळी हा निर्णय विद्यार्थ्यांच्या हितासाठी असल्याचं सांगण्यात आलं. पण काही महिन्यांनी सीबीआयने न्यायालयात क्लोजर रिपोर्ट सादर करून सांगितलं की हे संपूर्ण प्रकरणच बनावट होतं. पेपर फुटीचा कथित पुरावा हा फक्त फोटोशॉप केलेला किंवा फेरफार केलेला स्क्रीनशॉट होता. म्हणजे ज्या आधारावर देशभरातील लाखो विद्यार्थ्यांची परीक्षा रद्द करण्यात आली, तो आधारच नंतर खोटा निघाला. पण या प्रकरणात सर्वात आश्चर्याची बाब म्हणजे शिक्षण मंत्रालयातील एकाही अधिकाऱ्याला जबाबदार धरण्यात आलं नाही. ज्यांनी त्या बनावट माहितीच्या आधारे निर्णय घेतला त्यांच्यावर कोणतीही कारवाई झाली नाही आणि ज्यांनी हा कथित बनावट पुरावा तयार केला त्यांच्यावरही कोणताही गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही. म्हणूनच प्रश्न फक्त पेपर फुटीचा नाही, प्रश्न आहे त्या तपास यंत्रणांच्या कार्यक्षमतेचा. त्या प्रत्येक मोठ्या परीक्षा घोटाळ्यानंतर मैदानात उतरतात, पण
अनेक वर्षानंतरही विद्यार्थ्यांना न्याय मिळाल्याचं चित्र दिसत नाही. मित्रांनो, आपण पुराव्यानिशी पाहिलंय की मोदी सरकारच्या काळात 2014 नंतर परीक्षा घोटाळ्यांमध्ये या सर्व गुन्ह्यांमध्ये कशा पद्धतीने वाढ झाली आहे मित्रांनो. परंतु कुठलंच उत्तरदायित्व हे सरकार मानत नाही, कुठल्याच प्रकारची अकाउंटेबिलिटी घ्यायला तयार नाही, कुठल्याच प्रकारची सुधारणा या व्यवस्थेमध्ये करायला तयार नाही. हे पूर्णपणे यांचं अपयश आहे, जे वेगवेगळा प्रपोगंडा करून ते लपवत असतात. केंद्र सरकारमध्ये आपण बघितलं की कशा पद्धतीने हे सरकार अपयशी ठरलंय. परंतु त्याबरोबरच भाजपचं ज्या ज्या राज्यांमध्ये सरकार आहे ते सरकार सुद्धा कशा पद्धतीनं अपयशी ठरत आहे हे सुद्धा आपण पुराव्यानिशी पाहिलंय. परीक्षा घोटाळ्यांमध्ये जे टॉप 5 राज्य आहे त्या टॉप 5 राज्यांमध्ये अनेक वर्षांपासून भाजपचं सरकार आहे मित्रांनो. 2014 पासनं मोदी सरकार या देशामध्ये कार्यरत आहे. अनेक खोट्या योजना आणून, अनेक न्यूज चॅनल्सच्या माध्यमातून प्रोपगंडा करून स्वतःची पाठ थोपटून घेणारं हे सरकार सामान्य विद्यार्थ्यांना न्याय देण्यात पूर्णपणे अपयशी ठरलंय. मित्रांनो, ज्या शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान याचा राजीनामा घेण्याची मागणी देशभरातील विद्यार्थी करत आहेत, त्याच धर्मेंद्र प्रधान यांना ट्विट करून देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हॅपी बर्थडे म्हणतात, वाढदिवसाच्या शुभेच्छा देतात. म्हणजे कुठल्याच प्रकारचा आम्ही राजीनामा घेणार नाही हा संदेश सामान्य लोकांना दिला जातो. तुमच्या भविष्याची, तुमच्या वर्तमानाची कवडीची किंमत नाहीये, तुमचा कुठलाच प्रेशर ग्रुप आमच्यावर नाहीये, तुमचं कुठल्याच प्रकारचं प्रेशर आमच्यावर नाहीये, हा सरळ सरळ संदेश त्या ट्विट मधनं नरेंद्र मोदींनी दिलाय मित्रांनो. आता या देशातील सामान्य नागरिकांनाच ठरवायचं आहे की अशाच पद्धतीने तुमच्या विद्यार्थ्यांच्या, तुमच्या मुलाबाळांच्या, तुमच्या स्वतःच्या भविष्याशी खेळणारं सरकार याला तुम्ही कशा पद्धतीने उत्तर देणार आहात. या सरकारच्या परीक्षांसंबंधीच्या अपयशांबद्दल जितकं बोललं तितकं कमीच आहे मित्रांनो. हे सगळे घोटाळे जर आपण काढत बसलो आणि एक 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 पुराव्यानिशी जर आपण या व्हिडिओमध्ये मांडलं तर हा व्हिडिओ किमान 2-3 तासांवर जाईल मित्रांनो. परंतु या सरकारला या सगळ्या गोष्टींनीही काही फरक पडलेला नाहीये. हे सरकार सत्तेचं सुख उपभोगण्यात मशगूल आहे, विरोधी पक्ष संपवण्यात मशगूल आहे. विरोधी पक्षातील आमदार खासदार फोडायचे, पेपर फोडायचे, असंच या सरकारचं एकूण सगळं धोरण आहे. हे सगळं पेपर लीक का होत आहे? कारण नरेंद्र मोदी हे वीक आहेत, नरेंद्र मोदींचं सरकार हे वीक आहे, त्याच्यामुळं हे पेपर लीक होत आहेत. असा सगळा जो नारा देशभर गुंजतोय तोच नारा बुलंद करून या सरकारचं डोकं ठिकाणावर आणण्याची वेळ आली आहे की नरेंद्र मोदींचं सरकार वीक आहे म्हणूनच पेपर लीक आहे. संपूर्ण व्हिडिओ बघितल्याकरिता सर्व दर्शकांचं धन्यवाद. याविषयी, या संपूर्ण व्हिडिओविषयी, या संपूर्ण प्रकरणाविषयी तुमचं काय मत आहे तर कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. इजी न्यूजला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि जो हाईपचं जो बटन आहे तो हाईपचं बटन काळजीपूर्वक दाबा, कारण जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचण्याकरिता मदत होते. जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा, कमेंट करा, व्यक्त व्हा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.